एका मसाल्याच्या पुडीत फक्त चव नसते. त्यामध्ये असतो तो संघर्षाचा सुवास आणि आत्मनिर्भरतेचा स्वाद. अकोल्याच्या भौरत गावातल्या उमा वक्ते यांनी कोरोनानंतरची निराशा महाराणी मसालेच्या यशात कशी रूपांतरित केली हे पाहणं म्हणजे प्रेरणेला नवी ओळख देणं आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या पाठबळावर या उच्च शिक्षित दाम्पत्याने सुरू केला एक छोटासा मसाल्याचा उद्योग आणि आज तो बनलाय अनेकांच्या हाताला रोजगार देणारा ब्रँड. अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथल्या उमा वक्ते यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून 2023 मध्ये महाराणी मसाले उद्योग सुरू केला. या उद्योगासाठी त्यांना 8,50,000 रुपयांचा कर्ज पुरवठा स्टेट बँकेकडून करण्यात आला. यावर त्यांना 2 लाख रुपयांचं अनुदान देखील मिळणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेला मसाले उद्योग आज अनेकांसाठी रोजगाराची संधी घेऊन आला आहे. ग्रामीण भागात टीन शेड उभारून उमा विविध प्रकारचे मसाले तयार करतात. त्यांच्या मसाल्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्यानं महाराणी मसाले उद्योग प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. माझ्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी बाजारातून सगळ्या व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे खाडे मसाले आणते, ते ड्रायरला लावते, उत्कृष्ट प्रकारचे मसाले तयार करते. कोरोना काळामध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी बरेचसे जे शासनाच्या इन्स्टिट्यूट आहे, जसं नाशिकला शासनाचा खादी ग्रामोद्योग आहे, इथून मी ट्रेनिंग घेतलं आहे. जवळपास 3 ते 4 लोकांना मी रोजगार दिलेला आहे आणि आम्ही दोघं हजबंड वाईफ पण स्वतः आमच्या कंपनीत काम करतो. उमा यांचे पती ललित वक्ते हे दोघेही उच्च विद्याविभूषित असून कोरोना काळात सर्व उद्योग बंद झाल्यानंतर ग्रामीण स्तरावर त्यांनी छोटासा मसाले उद्योग सुरू केला. मात्र त्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधनं त्यांच्याजवळ नव्हती. ती घेण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना एक आशेचा किरण बनून पुढे आली. या योजनेतून कर्ज पुरवठा झाल्यामुळे त्यांना विविध अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता आली. SBI मार्फत आमचं लोन सँक्शन झालेलं आहे बँकेअंतर्गत आणि त्याच्यात 2 लाखात आम्ही कच्च्या मालाला जी CC आम्हाला दिलेली आहे बँकेने, त्यात आम्ही कच्चा माल आणि पॅकेजिंगसाठी, तर पॅकेजिंगचं असं आहे की पॅकेजिंगला पाऊच पॅकेजिंगमध्ये फार मोठा खर्च आहे पाऊच पॅकेजिंगला. पण अर्थसहाय्य जे आहे PM-FEM अंतर्गत जे मिळालेलं आहे त्याचं खूप सहाय्य आहे आणि गव्हर्नमेंटची जेवढी स्कीम आहे त्याच्यात कोणत्या ना कोणत्या स्कीम मध्ये ज्या सरकारने चालू केलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा लोकांना खूप फायदा होतोय. तरुणांना फार मदत होते याच्यामुळं, या अर्थसहाय्यामुळे आणि याच्यात बँकेचा पण खूप मोठा रोल आहे. RL फूड प्रोडक्टच्या माध्यमातून कांदा लसूण मसाला, गरम मसाला, शाही गरम मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला, सांबार मसाला असे अनेक प्रकारचे मसाले तयार केले जातात. मसाल्यांची विक्री कृषी प्रदर्शनात महिला बचत गट मोठ्या प्रमाणावर करत आहेत. केंद्र शासनाच्या पाठबळामुळे हा उद्योग गतिमान झाला असून अशा प्रकारच्या योजना प्रगतीचं महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला.